आता आपण आलोय भारतीय कला महोत्सवमध्ये. आपण बघणार आहोत की आता पैठणी जी साडी आहे महाराष्ट्रामध्ये जी फेमस साडी आहे ती कशा प्रकारे विणल्या जाते आणि ती कसं काम करतं, तर ते आपल्याला निलेश संजय सातारकर आपल्याला समजून सांगतील. सर हे जे आहे हे आता सध्या कॉटनमध्ये आहे. यामध्ये सिल्क पण भेटू शकतं आणि आपण जे सिल्क आणतो ते आम्हाला बँगलोरवरनं येतं. ते येवल्यातून आम्ही त्यांच्याकडनं घेतो. येवल्यात खूप सारे रिसेलर्स असतात, त्यांच्याकडनं घेतो आणि ती याची सांधणी म्हणतात. म्हणजे तो सिल्कचा धागा इथं याच्यामध्ये करायचं, म्हणजे ते सांधणी म्हणजे जोडला जातो. तो धागा पुढं घ्यायचा आणि पुढं आल्यानंतर एक धागा यातून असतो, या दोन एंडतून, आणि यातून एक धागा असतो. म्हणजे काही धागे ज्यावेळेस आपण दोन खाली पॅन्डल असतात, एक पॅन्डल दाबल्यानंतर ते काही धागे वर येतात, काही धागे खाली असतात आणि त्यामधून आपण विविंग करायचे असते. म्हणजे ते इंटरलॉकिंग होत चालत असतं आणि त्यासाठी आपल्याला डिझाईन्स दिलेले असतात. त्यामध्ये यानुसार ही डिझाईन ऑलरेडी पेपरवरती अगोदर बनवलेली असते. ऑलरेडी पेपरवर डिझाईन बनवलेली असते आणि त्यावर कलर पण लिहिलेले असतात, कोणकोणते कलर आहे कोणकोणते नाही. त्यानुसार आपल्याला ते कलर लावायचे असतात आणि विविंग करायचे असते. हे कलरचे थ्रेड्स आहे. हो, हे कलरचे थ्रेड्स आहे. यामध्ये जरी आहे आणि वेगवेगळ्या कलर्सचे पण थ्रेड्स यामध्ये आहे. आणि ज्यावेळेस समजा आपण विविंग करत असतो त्यावेळेस ही विविंग इंटरलॉक होत असते आणि त्यावेळेस ही एक साईड पूर्ण होते. त्यानंतर आपण पॅन्डल चेंज करतो. पॅन्डल चेंज झाल्यानंतर खालचे जे थ्रेड्स असतं ते वरती येतं, म्हणजे ते डबल इंटरलॉक होऊन जातं. ओके, तर हे थ्रेड कसे लावायचे ते थोडं करून दाखव. या पद्धतीने इंटरलॉकिंग होत असते. या पद्धतीने इंटरलॉक होत असतो. प्रत्येक थ्रेड हा इंटरलॉक होत असतो. आता विविंग पूर्ण झालंय. आता याला पूर्ण झाल्यानंतर आपण याला एकदा वेळेस प्रेस करणार आहोत. एकदा प्रेस झाल्यानंतर खाली एक पॅन्डल चेंज करायचा आणि पुन्हा एकदा प्रेस करायचं. आता हे पूर्ण ब्लॉक झालेले आहे. ओके, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या फायबर आपण सिल्क, कॉटन, सिल्क, जरी, बाकी ऑर्डर नाही. यामध्ये प्युअर सिल्क पण प्युअर जरी पण वापरू शकतो आपण. जशी डिमांड असते कस्टमरची त्या पद्धतीने आपण वापरू शकतो. ओके, थँक्यू.